अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। कोल्हापूर जिल्ह्यात एकीकडे तीव्र पाणी टंचाईचे गंभीर संकट निर्माण झालं असताना दूधगंगा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या रहस्यमय दगडी बांधामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संभ्रम आणि तीव्र नाराजीचं वातावरण आहे। दूधगंगा नदीच्या उजव्या कालव्याच्या जलसेतू शेजारी नदीपात्रात मोठमोठे दगड टाकून हे बांध घालण्यात आले आहेत। हे काम नेमकं कोणी आणि कोणत्या उद्देशाने केलं याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने जलसंपदा विभाग आणि महसूल प्रशासनाने याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सध्या काळम्मावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला असून दूधगंगा प्रकल्पाच्या उजव्या आणि डाव्या कालव्यातील पाणीपुरवठाही पूर्णपणे थांबवण्यात आला आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी कालवे कोरडे पडले असताना मुख्य नदीपात्रात अशा प्रकारे मोठे दगड टाकून बांध उभारणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। हे दगड आकाराने अत्यंत मोठे असून हे काम मानवी श्रमाऐवजी जेसीबी सारख्या अवजड यंत्रसामुग्रीच्या सहाय्याने करण्यात आल्याचा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त होतोय। त्यामुळे या कामासाठी जलसंपदा विभागाची रितसर मंजुरी किंवा प्रशासनाची परवानगी घेतली होती का हा मोठा प्रश्न आहे। दूधगंगा नदी ही या परिसरातील पाणी पुरवठ्याचा मुख्य स्रोत आहे। नदीपात्रात अशा प्रकारे अनधिकृत अडथळे निर्माण केल्यास पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहावर गंभीर परिणाम होऊ शकतो। तसेच भविष्यात पावसाळ्यात नदीला पूर आल्यास या बांधांमुळे पाण्याचा प्रवाह बदलून आजूबाजूच्या गावांना आणि शेतीला मोठा धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। सध्या जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याने शासनाने पाणी टंचाई निवारणासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेत। मात्र प्रत्यक्षात प्रशासकीय पथकांची हालचाल संथ असल्याचा आरोप होत असतानाच नदीपात्रातील या संशयास्पद बांधकामाकडे दुर्लक्ष होणं चिंताजनक मानलं जात आहे। या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभाग, तहसील प्रशासनाने संबंधित महसूल यंत्रणेने तातडीने या जागेची संयुक्त पाहणी करून वस्तुस्थिती जाहीर करावी आणि अनधिकृत बांधकाम आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।